हो सिरसाट सर मागे आहे ना, मागे मागे. घेतोय मी. मागे येतो तुम्ही. गीता तसेच इतर साहित्याचा पालखीमध्ये विराजमान झालेले ग्रंथ संपदा आहे. ग्रंथ दिंडीची सुरुवात माननीय साजरा केला जातो. आपण जर पाहिलं संभाजीनगर मध्ये ऑफिस मध्ये मराठी दिवस साजरा केला जात आहे. जे कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, ते हा मराठी उत्सव साजरे करत आहेत. रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत. ग्रंथांची पालखी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. जे मराठी साहित्य आहे त्याची पालखी इथे काढून हा मराठी दिवस साजरा करण्यात आला. मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत आणि सर्व जे अधिकारी आहेत ते आता या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत. पावलं खेळून, टाळ वाजून, मृदंग वाजून हा मराठी दिवस साजरा केला जातोय. मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर त्या ग्रामीण व्यक्ती आहेत, अन्नपूर्णा त्या सुद्धा इथे पालखी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सुद्धा मृदंग वाजून आणि टाळ वाजून हा साजरा करतात. मोठ्या प्रमाणात तिथे नागरिक आपल्याला आल्याचे पाहायला मिळतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पोलीस अधिकारी सुद्धा हा पालखी सोहळा इथे आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतात. मराठी दिवस आहे, देशभरात हा मराठी दिवस साजरा केला जातो. आपल्या सोबत आपण जर पाहिलं तर हे जे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा हा मराठी दिवस साजरा करताना पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर देशभरात इतर भाषिक लोक सुद्धा आपल्या हा दिवस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मराठी दिवस आहे ते साजरा करतात. ग्रामीण नागरिकांना खूप चांगली भाषा आहे. मी मराठी शिकताना मला लोकांनी इथे खूप मदत पण केली आणि मला फ्री ट्युशन पण देत होते. शिकून मला दिला आणि मला सर्वांनी पण सांगून खूप मदत केली. आणि जर एकाच व्यक्ती जर आमच्याकडे पोलीसमध्ये येतात आणि इमोशनल होऊन त्याची भाषा व्यक्त करतात, जे काही त्याची तक्रार आहे तो त्यांनी मातृभाषामध्ये व्यक्त करतानाच त्यांना एक कॉन्फिडन्स महसूस होतात. आणि जर त्याच भाषामध्ये आम्ही त्यांना उत्तर दिले तरी त्याच्या चेहऱ्यामध्ये कॉन्फिडन्स आणि एक आश्वासन प्रकारचे दिसतात. हेच माझी अपेक्षा आहे जनताकडून की तुम्ही तुमचे मातृभाषाचा सदैव अभिमान ठेवा त्याच्यावर आणि कधीच तुम्ही त्याचा वापर करणे सोडू नये. परत मी नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण पाहिलं तर देशभरात मराठी दिवस साजरा केला जातो. पोलीस अधिकाऱ्यांतर्फे सुद्धा मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे हा मराठी दिवस मोठ्या उत्साहात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मराठी भाषेची गोडी प्रत्येक जणाला आहे आणि ती गोडी आपण जपायला हवी. संभाजीनगर. आज मराठी दिन आहे, कशा प्रकारे तुम्ही साजरा करताय? आज मराठी मातृभाषा दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे आज हा उत्स्फूर्तपणे शपथ तर घेणारच होतो, परंतु आम्हाला असं वाटलं की दिंडी काढून या मायमाऊलीचं आपण जी भाषा आहे ती वृद्धिंगित करण्याची भावना जी आहे ते सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये होण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आज ही दिंडी काढली. विवा शिरवाडकर, ज्ञानेश्वर माऊली तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून एक मराठी भाषा व तिचे मान राखणे व तिला वृद्धिंगित करण्याबाबत आम्ही शपथ घेतली. संकल्प हाच होता की दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर व कामकाजादरम्यान मराठी भाषेचा मान सन्मान राखणे या बाबतीचा जो संकल्प आम्ही सर्वांनी घेतला होता.